नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर तुमचं बोलणं एखाद्या व्यक्तीसोबत सुरू झालं होतं। आता ही व्यक्ती तुमची खास व्यक्ती असेलच असं नाही, पण अचानकपणे त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं, ते तुमच्यापासून दूर झाले। असंही नाही त्याकरता की तुमचं काही भांडण झालं होतं, कुठे काही वादविवाद झाला होता, ताणतणाव चालू होता, असंही नाही। पण अचानकपणे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं गायब झाली, ज्याला घोस्टिंग असं म्हटलं जातं। आणि हे कदाचित भूतकाळात झालं असेल, आता झालं असेल, मध्ये केव्हा तरी झालं असेल आणि अजूनही कधी-कधी तुमच्या मनात ते विचार ढवळतात, की असं झालं तरी काय या व्यक्तीला, की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. तर माझ्या या एका ओरॅकलमधनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया, की त्यांच्या मनात तसं तेव्हा काय चालू होतं आणि जर आता त्यांना काही सांगायचं असेल, तर ते काय असू शकतं. तर चला बघूया आणि करा त्या व्यक्तीचा विचार थोडाफार, जर तुम्हाला करता येत असेल, तर जमत असेल तर चला बघूया. चला तर आता आपण संदेश घेऊया त्या व्यक्तीकडचे। हा आहे पहिला संदेश आणि संदेश आहे, ते तुमच्यातर्फे खूप आकर्षित झाले आहेत हे त्यांना कदाचित आता जाणवलं असेल, कदाचित म्हणूनच त्याने अचानकपणे तुमच्याशी बोलणं बंद केलं असेल, की त्यांना कळत नसेल की त्यांना नक्की तुमच्याबद्दल काय वाटतंय। तर आता कदाचित ते म्हणतात ना, कुठेतरी ठाम झाले आहेत त्या बाबतीत। दुसरा संदेश आहे हा, तर सध्या तरी ते तुमच्या बाबतीत खूप तटस्थ आहेत। जर कोणी तुमच्या बाबतीत काही बोलत असेल, तुमचा विषय कुठे निघाला, तर ते काहीच बोलत नाहीत। तिसरा आहे संदेश हा, तर नक्कीच त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं, तुम्हाला असं अचानकपणे सोडून देणं, हेच ते या संदेशमधनं सांगत आहेत। अजून एक घेऊया आणि चौथा संदेश आहे हा, त्यांना तुम्ही हवे आहात हेच सांगत आहेत। धन्यवाद मंडळी। एक लक्षात ठेवा की ही एक साधारण रीडिंग आहे, तर हे कोणालाही म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन हे कुठेतरी संबंधित लागू शकतं। तर या बाबतीत मोठ्या मनाने ह्याचं ही बघा व्हिडिओ, हेच सांगेन मी। धन्यवाद।